रेल्वे खाली तुम्ही गेलं कधी आपण जागा गेली, मग ह्या नदीमध्ये वाहून गेलेल्या माणसाला 4 लाख का, ह्यालाही 10 लाखाप्रमाणे मदत व्हावी. जे अतिवृष्टीमध्ये मृत्युमुखी पडलेली लोक आहेत त्यांना 4 लाख का, त्यांना यांचा जीव नाही का, यांना काही मुलंबळ नाहीत का, त्यांच्यावर कोणी अवलंबून नव्हतं का, आहे ना. त्यांना सुद्धा नेहमी जिथं 10 लाख रुपये मदत दिली जाते इथं सुद्धा 10 लाख रुपयाची मदत दिली जाते. माझी अपेक्षा आहे की मुख्यतः ज्या भागामध्ये अतिवृष्टी झालेली आहे त्या ठिकाणी सरसकट पिकांना अनुदान द्यावं. त्याचप्रमाणे ज्या जमिनी नदीच्या काठावरचे खरडून गेलेल्या आहेत त्यांना हेक्टरी 2 लाख अनुदान मिळावं. ज्या विहिरी बुजलेल्या आहेत, वाहून गेलेल्या आहेत त्यांना प्रत्येक विहिरीमागं 5 लाख रुपये देण्यात यावे. गाई म्हशीला 75,000 रुपये देण्यात यावे. शिळीला 15,000 रुपये देण्यात यावे. सरसकट अनुदानामध्ये सरकारने जमिनीची अट रद्द करावी की 2 हेक्टरपर्यंत असावं असं नाही, ते सरसकट 7/12नुसार देण्यात यावं. आणि कमीत कमी प्रत्येक शेतकऱ्याला 10,000 रुपये कसे जातील, 10,000 रुपये त्यांनी प्रत्येक शेतकऱ्याला द्यावेत अशी माझी मागणी आहे. सरकारला मदत करावी. आणि माझी शासनाच्या सर्व मंत्र्यांना, आमदारांना, खासदारांना विनंती की तुम्हीसुद्धा 1 महिन्याचा पगार हा या ओला दुष्काळासाठी द्यावा. मी स्वतः अनेक वेळा ज्यावेळेस राज्यावर काही संकट आलं त्यावेळेस माझ्या पोहोचीनुसार मुख्यमंत्री सहाय्य निधीसाठी मी मदत केलेली आहे. आमदार असताना माझा पूर्ण 1 महिन्याचा पगार अनेक वेळा दिलेला आहे. मध्ये मी आमदार नव्हतो त्याही काळात माझी पेन्शनचा 1 महिन्याचा पेन्शन दिलेली आहे. आत्ताही 1 महिन्याची पेन्शन मला 80,000 रुपये मिळतात. ते मी 2-3 दिवसामध्ये बीडच्या जिल्हाधिकाऱ्याकडे मुख्यमंत्री निधीसाठी देणार आहे. आणि शेतकरी चिंताग्रस्त झालेले आहेत, तुम्ही नागरिकांना काय आवाहन करणार? आष्टी तालुक्यामध्ये दिनांक 14 सप्टेंबर, 15 सप्टेंबर, त्यानंतर 19-20 सप्टेंबरपासून मोठ्या प्रमाणात पाऊस चालू झाला आहे. सदरचा पाऊस हा ढगफुटी सदृश आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस आहे. नदी, नाले, बाकी तलाव सर्व भरून वाहत आहेत. नद्याने आपलं पात्र सोडलेलं आहे. अशा वेळी साठवण तलाव, पाझर तलाव हे भरून दुथडी भरून वाहत असताना लोकांमध्ये अशी भीती आहे की तलाव फुटून आमचं गाव वाहून जाते की काय, अशा पद्धतीची भीती व्यक्त करणारे फोन सतत कार्यालयात येत आहे. या संदर्भात मी आष्टी तालुक्यातील सर्वच लोकांना विनंती करत आहे की अशा पद्धतीच्या अफवांवर विश्वास ठेवू नका. जर असे काही संकेत आम्हाला मिळाले तर तात्काळ आम्ही त्याबद्दलच्या सूचना आम्ही तुम्हाला सांगू आणि तुम्हाला सतर्क करू. आणि प्रशासन पूर्णपणे सतर्क आहे. जर काही अशा पद्धतीची घटना घडली तर सुरक्षित स्थळी आपल्या सगळ्यांना हलवण्याची जबाबदारी प्रशासनाची असेल. ते त्यासाठी सज्ज आहे. त्याचबरोबर जीवितहानी आणि पशुधनाची हानी होऊ नये याकरता खबरदारीचा उपाय म्हणून उपाययोजना केलेल्या आहेत. रात्रीच्या वेळेस काय काळजी घ्यायची सांगायची? रात्रीच्या वेळी अचानक मागचा 15 तारखेपासूनचा कालावधी बघितल्यानंतर एक बाब असं निदर्शनास येते की दिवसभर पाऊस कमी असतो, मात्र संध्याकाळी 4 नंतर पहाटेपर्यंत पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असतो. अशा वेळी रात्रीच्या वेळी एखाद्या वेळेस एखाद्या धरणाला भेगा पडणे किंवा पाण्याचा फ्लो जास्त होणे अशा प्रकारच्या घटना घडू शकतात. पण असं जरी असेल तर कृपया नदीकाठची जी लोक किंवा ओढ्याच्या काठची लोक आहेत त्यांनी गावाच्या ठिकाणी आसरा घेतल्यास त्यांची जीवितहानी टाळू शकेल.